मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे. सध्या धुळे जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा आकडा जवळपास 44-45 डिग्रीपर्यंत गेलेला आहे. तरी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आम्ही जिल्हा रुग्णालय धुळे येथे तसेच आमच्या अधीनस्थ असलेल्या सर्व 10 संस्थांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या जवळपास 43 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे. दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत असल्याकारणाने नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. घरातून बाहेर पडताना टॉवेल, टोपी, रुमाल, गॉगल याचा वापर करावा. शक्यतोवर दुपारी 12 ते 4च्या दरम्यान बाहेर पडू नये. अति आवश्यक काम असल्यास 4 व्हीलरचा वापर करावा. 2 व्हीलर किंवा सायकलीचा वापर करू नये. श्रमाची कामे टाळावीत. तसेच दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी जरी तहान लागली नाही तरी पीत राहावे. तसेच हंगामी रसाळ फळांचा वापर करावा. तसेच घरातून बाहेर निघताना उपाशीपोटी बाहेर निघू नये. काहीतरी खाऊनच बाहेर निघावे. उष्माघाताची काही खालीलप्रमाणे लक्षणं जाणवल्यास जसे की हातापायाला मुंग्या येणे, हातपाय थरथर करणे, हातापायांना गोळे येणे, उलटी, मळमळ, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे अशी काही लक्षणे जाणवल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये जिथं की आम्ही उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे, जो उष्माघात कक्ष अतिशय सुसज्ज असा उपकरणांनी तसेच औषधांनी परिपूर्ण असून त्यांची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असा वैद्यकीय अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, नर्सिंग स्टाफ आहे. तरी नागरिकांनी उष्माघात कक्षाचा लाभ घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.